आभा मंडळाची चुंबकीय शक्ती. परम शांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बेहदचे बापूजी म्हणतात, परम शांती माझ्या विश्वकल्याणकारी आत्म्यांनो बघा, मनुष्य आत्म्यांची आभा म्हणजेच ऑरा कसा बनतो. ऑरा म्हणजेच आत्म्याची इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती. आत्मा जेव्हा वेगवेगळे संकल्प करतो, वेगवेगळे विचार करतो, तेव्हा या इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्तीचा कलर बदलत राहतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती राग व्यक्त करते तेव्हा आत्मा चैतन्य स्वरूप असल्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्तीद्वारे लाल रंगाची किरणे बाहेर पडतात. त्यामुळे त्याचा ऑरा लाल रंगाचा होतो. त्यावेळेला पूर्ण वायुमंडळ लाल रंगाचे होऊन जाते. त्यामुळे त्याच्या सहवासात जरी इतर कोणी आले तर ती व्यक्तीसुद्धा रागीट होऊन जाते. तसेच जेव्हा कोणी चांगला विचार करतो त्यावेळेला चांगला विचार करण्याने याची हिरव्या किंवा निळ्या रंगाची किरणे तयार होतात, कारण त्याचा आत्मा एकदम चांगला विचार करायला लागतो. अशा प्रकारे जेव्हा आत्मा चांगला विचार करतो त्यावेळेला त्याची जी चैतन्य शक्ती असती त्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिकची तरंगी या हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या होतात. त्यामुळे त्याचा ऑराचा रंग हा हिरवा किंवा निळा होतो. जेव्हा एखादी आत्मा विश्वकल्याणाबद्दल विचार करत असतो त्यावेळेला त्याची भावना ही विश्वकल्याणाची होते. अशावेळी आत्म्याची चैतन्य शक्ती म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर पांढऱ्या रंगाची होती. त्यामुळे तिचा रंग पांढरा होतो. म्हणूनच जेव्हा आपण साधू संतांना बघतो त्यावेळेला त्यांच्या आभा पांढऱ्या रंगाची असते. आभा म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ऑरा कशाला म्हणतात? तुम्ही जो विचार करता त्या विचारांनीच तुमचा ऑरा तयार होतो. ऑरा म्हणजेच कारण शरीर. काहींचा ऑरा हा 2 इंचांचा असतो तर काहींचा 2 फुटांपर्यंत देखील जातो. जे नेहमीच चांगला विचार करतात, विश्वाच्या कल्याणाबद्दल विचार करतात, त्यांचा ऑरा खूप मोठा बनत जातो. बापूजी म्हणतात, एकदा एकाने त्यांचा आभा मोजण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला तो 100 फुटांपर्यंत गेला होता. त्यावेळी ते संपूर्ण विश्वाला शकाश देत होते. जर तुम्ही साऱ्या विश्वाचे कल्याण होवो आणि त्याच भावामध्ये राहिलात तर तुमचा ऑरा एकदम पांढऱ्या रंगाचा होतो. तो 50 फूट, 100 फूट किंवा 200 फुटापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. बुद्धीने तुम्ही पृथ्वीच्या वर कित्येक करोड किलोमीटर गेलात आणि तिथून ऑल मायटी अथॉरिटी म्हणजेच बेहदच्या पित्याकडून पॉवर घेतली आणि ती पॉवर जर तुम्ही पृथ्वीवर पाठवली आणि विचार केला की साऱ्या पृथ्वीचे विश्वाचे कल्याण होवो, या भावनेने जर तुम्ही पृथ्वीवरती पॉवर दिली तर संपूर्ण विश्वाच्या आभामध्ये खूप फरक होईल. तुमचा एक आत्मा सारा विश्व बदलू शकेल. तुमचा ऑरा किती मोठा असू शकतो? तर तुम्ही पृथ्वीच्या वर जितके करोड किलोमीटर जाल तितका तुमचा ऑरा मोठा बनू शकतो. तुमचे विचार हाच तुमचा ऑरा असतो. तुम्ही जितका चांगला विचार कराल तितका तुमचा ऑरा शक्तिशाली होतो. त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख, रोग तसेच दुसऱ्यांचे सुद्धा दुःख, रोग बरे करू शकता. जर तुमच्याकडे चांगल्या विचारांची शक्ती असेल तर तीच तुमची ऑराची पॉवर बनते. जेव्हा एखादी व्यक्ती दूर अमेरिकासारख्या ठिकाणी असेल आणि त्याच्या स्मृती आठवून तुम्ही जर त्याला तुझे कल्याण होवो असे म्हणले तर त्याला ती शक्ती म्हणजेच पॉवर मिळते आणि हळूहळू तो बरासुद्धा होतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनीसुद्धा एका जागी बसून दूरवर असणाऱ्या व्यक्तींना बरे करत होते. ऑरा म्हणजेच विचार, त्यांना बदलणे म्हणजेच रोग दुःख बरे करणे. परम शांती. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करावा. तसेच आपले मित्रमैत्रिणी, आप्तेष्टांना जरूर फॉरवर्ड करावा. बेहदची परम शांती.